आदू मालकाने माझं एक ऊसाचं काम होतं हम्म, हम्म. आणि आमच्या शेजाऱ्याचा खोडवा चालला. पण मी म्हणलेला का माझा सुरू ऊस आहे, हम्म. माझी नोंद आहे 7वीतली, हम्म. बघा म्हणलेला का. ते म्हणले होत नाही तुमची जण आमची जण. बर. मग मी म्हणलं का होत नाही, तर म्हणले प्रोसिजर करावं लागते. हम्म. मी म्हणलं माझं प्रोसिजर पहिले बी आहेच, हम्म, हम्म. पण आता नवीन काय द्यावं लागते. म्हणली नाही ती ही करावं लागते तुम्हाला, ती तुमच्या कारखान्याला नोंद द्यावं लागते दुसऱ्यांदा. बर म्हणलं असू द्या. हम्म. ते झाल्यानंतर पुन्हा माझी ते आमच्या सोनाचं एक कामगार योजनेचा फॉर्म भरायचा होता. हम्म, हम्म. ह्या लोकांनी काय केलं, डुप्लिकेट साया मारून मला 4-4 महिने हेल्पाट मारावं लागलं. बर. डुप्लिकेट. डुप्लिकेट साया मारली. हा. आम्ही 2 बाऱ्या गेलो, म्हणली सही चुकली. पुन्हा दुसऱ्यांदा बी सही मारून आलो, तरी बी म्हणली सही चुकली. इथं इंजिनियरची सही म्हणली तुमची आता शिल्लक राहिली नाही. म्हणून मी करमाळ्यावरून पुन्हा तिथं फॉर्म भरला कामगार योजनेचा, आणि ते आता आमच्या सोनाचा रिक्स झालाय. मग हे असे आणि मालकाने सांगितले बाबा तुमची काय पण काम असू द्या. गेले की आमच्या म्हातारीचा एक दाखला मूर्तीचा काढायचा होता, मला म्हणले लगेच एका सेकंदात काढून दिला 5 मिनिटात. अहो, रस्त्यावर सह्या देणारा कोण राहिलाय का सरपंच? रस्त्यावर गाडी उभा करून तिथंच सह्या. मग ते आम्हाला मला अर्जंट फार लागायचा होता. मग हे तर म्हणते ती डुप्लिकेट साय देणारी माणसं आहे ती. अब आता कशाला नाव कोणाची घ्यायची ती? तसं बरं, नाव नावं जाऊ दे हो. हा, डुप्लिकेट नाराज- साय केलेल्या लोकांना आता लोक काय करतील? त्यांना त्यांची ती जागा दाखवते. जागा दाखवून देऊ की आपण. बरं. हा, जागा दाखवून देऊ आपण. म्हणजे त्यांनी सही चुकीची दाखवून दिली. अहो, ज्या वेळेस आम्ही कामं त्यांच्या आणली ना. पाया पडलो त्यावेळेस म्हणलं आमचे असं असं बाबा सह्या करायची ते म्हणले हो करू, पण डुप्लिकेटच सह्या मारल्या. असं आणि कोणा कोणासोबत आम्हाला आता बरेच जण झाले, पण आपण नावं कशी घ्यायची कोणाची. बरीच लोक आली, मी 4-4 महिने वाट बघत बसायचो. आता बाबा ते आज फॉर्म येईल उद्या येईल, त्यांनी म्हणायचं नुसतं जाता येते उद्या येते उद्या येते आता येते. मी हेल्पट घालत होतो, पण ह्यानी सगळ्या त्या डुप्लिकेट सह्या मारल्यामुळे मला फार पश्चाताप झाला. मग आता त्याच्यामुळे मी म्हणलं आता हिथलं सोडून दिलं, मी करमाळ्याला काढलं पुन्हा शेवटी. करमाळ्यातलं झालंय माझं काम. अशी का करते ती म्हणते? आता बघा या ज्याची त्याची आता बुद्धी कशी काय करायची आपण कसं सांगणार आपण त्यांना. आता बाबा काय त्यांना वाटलं असं बाबा हिथं चुकले, ज्या माणसाला जनता संघ न्यायची पाठीशी सगळी, ती माणूस असं करत नाही. बरं. ते आधीच माझं काम आहे, आपल्या सगळी जनता आपल्या बरोबर आली पाहिजे. सगळी आणि मालकाने कोणाला मला विरोध करायचा नाही, बरं. कोणाला कमी लेखायचं नाही, हम्म, हम्म. सगळ्याला आपल्या हाताला धरून न्यायचं.